तर पुढची बातमी सुद्धा नागपूरमधूनच आहे। नागपूरच्या पारडीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलेलं आहे। लोकवस्ती असलेल्या भागामध्ये बिबट्या दिसल्यामुळे एकच खळबळ उडाली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने डार्ट मारत या बिबट्याला बेशुद्ध केलाय। यानंतर त्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केलं। मात्र बिबट्या रेस्क्यू केल्यानंतर नागपूर ट्रान्सलेट सेंटरच्या व्हॅनमध्ये बिबट्याला घेऊन जाताना अचानक बिघाड झाला आणि घटनास्थळापासून अगदी 500 ते 700 मीटर हे वाहन अचानकपणे या ठिकाणी बिघाड झालं आणि नादुरुस्त झाल्यामुळे खळबळ उडालेली आहे। उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। उदय, हे जे वाहन होतं त्यामध्ये बिघाड झाल्याचं बघायला मिळत आहे। अमित, खरं तर अक्षम्य दुर्लक्ष वन विभागाचं हे आहे, कारण याच परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी म्हणजे सुमारे 15 दिवसांपूर्वी एक बिबट्या जो आहे तो एका घरात शिरला होता आणि 15 दिवसानंतर आज त्या घटनेची पुनरावृत्ती झाली। यावेळी बिबट्यानं जे आहे ते सामान्य नागरिकांवर हल्ला केला होता। हे सगळे हल्ले होत असताना खरं तर वन विभागानं आपली यंत्रणा सुसज्ज ठेवणं अपेक्षित असताना मात्र आज ज्यावेळी त्या बिबट्याला डार्ट करून ट्रँग्युलाइज करून ज्यावेळी रेस्क्यू करण्यात आलं, त्यावेळी रेस्क्यू केल्यानंतर त्या बिबट्याला ज्या वाहनातून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये नेलं जात होतं, घटनास्थळाच्या 500 मीटर समोर आल्यानंतर ते वाहन तिथं नादुरुस्त झालं। खरं तर त्या वाहनामध्ये बिबट्या होता, जेरबंद होता, त्याला ट्रँग्युलाइज केलं होतं, त्यामुळं त्याला अगदी दक्षतेची गरज होती। मात्र हे सगळं होत असताना त्या वाहनामध्ये बिघाड झाला आणि ते वाहन तिथं थांबलं आणि दुसरं वाहन याला सुमारे 1 तासाचा कालावधी लागला। या दरम्यान जर काही प्रकृती अस्वस्थतेमुळे त्या बिबट्याचा जीव गेला असता तर नेमक्या याला जबाबदार कोण, हा प्रश्न जो आहे तो उपस्थित राहिला असता। त्यामुळे आता इथून पुढे तरी वन विभागानं निदान ज्या अत्यावश्यक सोयी म्हणजे ट्रँग्युलाइज करण्याच्या गोष्टी असतील किंवा रेस्क्यू करण्यासाठी आवश्यक वाहन असतील याच्यासाठी उपलब्ध आवश्यक संसाधनं उपलब्ध निश्चित वन विभागाचा कुठेतरी हलगर्जीपणा बघायला मिळतो। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।